शहाणे असाल तर या 8 गोष्टी कधीच कोणाला सांगू नका. नमस्कार मित्रांनो, जरा थांबा. आजचा हा विषय ऐकण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारा. तुम्ही जास्त बोलून कधी स्वतःच नुकसान करून घेतलं आहे का? आपण अनेकदा चांगल्या भावनेने लोकांवर विश्वास ठेवतो, आपल्या योजना सांगतो, आपलं दुःख मोकळं करतो, आपल्या अडचणी लोकांसमोर ठेवतो. आपल्याला वाटतं लोक आपले आहेत, समजून घेतील, साथ देतील. पण आयुष्य हळूहळू एक वेगळं सत्य दाखवतं. जग तुमचं ऐकत नाही, जग तुमची मोजदाद करत असतं. तुमचे शब्द, तुमची स्वप्न, तुमच्या अश्रूंची किंमत हळूहळू जग तुमच्या विरुद्ध वापरायला लागतं. आणि मग एक दिवस तुम्ही शांत बसून विचार करता, मी इतकं सगळ्यांना का सांगितलं? मी गप्प राहिलो असतो तर आज माझं आयुष्य वेगळं असतं का? मित्रांनो, शहाणपण म्हणजे खूप काही जाणणं नाही. शहाणपण म्हणजे काय कोणाला सांगायचं नाही हे समजणं. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच 8 गोष्टी सांगणार आहे, ज्या जर तुम्ही खरंच शहाणे असाल, स्वतःचा सन्मान करायचा असेल तर कधीच कोणालाही सांगणार नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज तुमचं ऐकणं उद्या तुमचं आयुष्य बदलणार आहे. आयुष्याचा एक कठोर नियम आहे, जितकं जास्त तुम्ही लोकांना स्वतःबद्दल सांगता तितकं जास्त जग तुमच्यावर नियंत्रण मिळवतं. शहाणपण म्हणजे खूप बोलणं नाही, काय गप्प ठेवायचं हे समजणं म्हणजे खऱ्या अर्थाने शहाणपण. 1. तुमची पुढची योजना का गुपित ठेवावी? बहुतेक लोकांची सर्वात मोठी चूक म्हणजे योजना पूर्ण होण्याआधीच तिची जाहिरात करणे. आपण कोणाला सांगतो, मी पुढच्या वर्षी हा बिझनेस सुरू करणार, मी नोकरी सोडणार, मी मोठं काहीतरी करणार. आणि समोरचा म्हणतो, अरे वा, भारी आहे, पण मनात म्हणतो, हे जमणार नाही याला. त्यांच्या शब्दात कौतुक असतं, पण नजरेत शंका असते. तुमची योजना लोकांना सांगितली की ती योजना आता फक्त तुमची राहत नाही, ती प्रत्येकाच्या मतांची शिकार बनते. कुणी म्हणेल हे शक्य नाही, कुणी म्हणेल तुझ्यासाठी नाही, कुणी म्हणेल तू आधीच फेल होशील. आणि हळूहळू तुमचाच आत्मविश्वास ढासळायला लागतो. म्हणूनच योजना शांततेत तयार करा, यश गाजवून बोला. 2. तुमचं दुःख आणि कमजोरी सगळ्यांना सांगू नका. आपण दुःखी असलो की आपल्याला वाटतं कुणीतरी ऐकावं, कुणीतरी समजून घ्यावं, पण वास्तव वेगळंच असतं. काही लोक ऐकतात पण मनात आनंद मानतात की हा सुद्धा अडचणीत आहे. काही लोक पुढे जाऊन तुमच्या त्या कणकुवत क्षणांचा तुमच्या विरुद्ध वापर करता. आज तुम्ही रडता, उद्या तोच रडणं तुमचं थट्टा बनतं. म्हणून लक्षात ठेवा, दुःख कमी लोकांना, विश्वासू लोकांना आणि देवाला जास्त बोला. 3. तुमचे पैसे आणि उत्पन्न गुप्त ठेवा. पैसे सांगितले की नाती बदलतात. ज्याच्याकडे कमी आहे तो तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतो, ज्याच्याकडे जास्त आहे तो तुम्हाला हलकं समजतो. कधी मत्सर वाटतो, कधी अहंकार, आणि दोन्ही नात्यांचा नाश करतात. पैसे शांततेत वाढतात, आवाजात नाही. 4. घरातील वाद आणि समस्या. घर हे मंदिर आहे आणि मंदिरातील गोष्टी चौकात मांडल्या जात नाही. घरातील वाद बाहेर सांगितले तर लोक तुमच्या घरावर न्यायाधीश बनतात. आज ऐकणारे उद्या निर्णय घेतात. म्हणूनच घरच्या गोष्टी घरातच ठेवा. 5. तुमचं चांगलं काम ढोल वाजवू नका. तुम्ही एखाद्याला मदत केली, कोणासाठी काही केलं, कोणाला आधार दिला, जर ते तुम्ही जगाला सांगत फिरलात तर तुमचं चांगुलपण अहंकारात बदलतं. देव पाहतो, जग नाही. 6. तुमचा पुढचा डाव. जीवन म्हणजे बुद्धीचा खेळ आहे. सगळे पत्ते उघडे ठेवले तर खेळ जिंकता येत नाही. काही गोष्टी नेहमी गुप्त ठेवा. 7. तुमचा संघर्ष. संघर्ष ऐकायला सगळे तयार असतात, पण सोबत चालायला फार थोडे. तुमचा संघर्ष तुमची ताकद आहे, तो शांततेत वाढवा. 8. तुमचं खरं स्वप्न. स्वप्न मोठं असेल तर ते आधी मनात वाढवा, कारण जग स्वप्न मोडायला खूप पटकन तयार असतं. शहाणा माणूस कमी बोलतो, जास्त समजतो आणि योग्य वेळीच उघड होतो. तुमचं आयुष्य सुरक्षित ठेवायचं असेल तर काही गोष्टी मनातच ठेवा, कारण जग माहितीपेक्षा कमजोरी शोधत असतं. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असतील. असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.